स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणीमध्ये मुस्लिम आरक्षणासाठी कलेक्टर ऑफिस समोर सुरू असलेल्या उपोषणास जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय। मुस्लिम समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे। मुस्लिम समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं 1 ऑगस्ट पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। सदरील उपोषणास सोमवारी 5 ऑगस्ट रोजी जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भेट देऊन या उपोषणास जाहीर पाठिंबा दिलाय। पाहूया त्यांची खास मुलाखत। मुस्लिम समाजामध्ये अतिशय वकील मंडळी मौलाना सर्वजण 5 दिवसापासून या ठिकाणी आरक्षणासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले। मला सरकारला ही विनंती करायची, 10 वर्षापूर्वी आघाडीचं सरकार असताना 5% आरक्षण या ठिकाणी मुस्लिम बांधवांना दिलं होतं, पण ते सरकार बदलल्यानंतर ते आरक्षण या ठिकाणी रद्द करण्यात आलं। त्यानंतर काही माझ्या मुस्लिम बांधवांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने सुद्धा क्लिअर कट सांगितलं की मुस्लिम बांधवाला शिक्षण आणि अर्थकारणामध्ये 5% आरक्षण दिलं पाहिजे। अशा प्रकारचा आदेश कोर्टाने सुद्धा काढून मधल्या काळात या सरकारने कुठल्या प्रकारचं ठोस भूमिका या ठिकाणी घेतली नाही। मला सगळ्यात अगोदर या सर्व आमच्या परभणीतील सर्व आमच्या मौलाना असतील वकील मंडळाला मनापासून धन्यवाद द्यायचा की तुम्ही एका चांगल्या कामाला सुरुवात केली। आणि जसं म्हणते ना, जगामध्ये जर्मनी भारतात परभणीमधून ही चांगली सुरुवात झालेली। मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवाला आज या ठिकाणी विनंती करतोय की सरकारला जागा करायचं असेल तर सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मुस्लिम बांधवांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे। आरक्षण असं सहजासहजी मिळणार नाही, त्याला संघर्ष करावा लागेल। जी मंडळी उपोषणाला बसते त्याचा पाठिंबा तमाम माझ्या मुस्लिम बांधवांनी व सगळ्या आम्ही सुद्धा त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा या अगोदर होता, आज पण आहे आणि पुढे पण राहील। अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा आज जाहीररित्या मी या ठिकाणी आरक्षणाला पाठिंबा देतो। ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा येईल त्यावेळेस आम्ही सगळे सहकारी तुमच्या सोबत आहोत। मी आजच कलेक्टर साहेबाशी चर्चा करू आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या शासनाकडे कशा पाठवायच्या त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लवकर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू। आपण ते प्रस्ताव पाठवण्यासाठी त्यांना विनंती करू आणि आमचा सगळा पाठिंबा आपल्याला या अगोदर होता, आज पण आहे आणि पुढे पण राहील। एक ही मिशन स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण, जिंतूर।